एकट्या राहणाऱ्या बाईला लोक गृहीतच धरून चालतात. याचा तिला भयंकर तिटकारा आला होता. नवरा गेल्यानंतर एका परिचित डॉक्टरनं फोनवर लग्नाची मागणी घातली होती. वाटलं होतं या फोनच्या वायरचा चाबूक करून मारावं त्या गधड्याला. आपला हा सुरेख ऐसपैस फ्लॅट तर लोकांच्या डोळ्यात रांजणवाडीसारखा खूपच होता, ठणकत होता. एक नातेवाईक तर सरळ सरळ 30,000 रुपये मागत होता. परत करेन, जागेची अडचण आहे, वर एक खोली बांधून घेतोय. जणू मिरच्या कोथिंबीर मागत होते. इतकं सहज हक्काचं बोलणं. नाही म्हटल्यावर चिडलेच. तेव्हापासून येणं जाणं बोलणं बंद. एक अनुभव तर गौरी विसरणं शक्य नव्हती. एकट्या राहणाऱ्या थोड्याफार पैसा असणाऱ्या बाईला माणसं कशी मुंगळ्यासाठी डसत असतात याचा हा जळजळीत अनुभव होता. खूप वर्षापूर्वीची मैत्रीण दारात उभी पाहताच गौरीला आनंद झाला. वाटलं सगळं हिला मोकळेपणाने सांगता येईल. नवरा गेल्यानंतर आलेला एकटेपणा मोकळेपणाने बोलून दाखवता येईल. हाय गौरी, मस्त मजेत ना? एन्जॉय युअर फ्रीडम. बावळाट्यासारखं लग्न करून बसलीस. राहिलीसच ना शेवटी एकटी. नवरा गेल्यानंतरच 4-2 शब्द दुःखाचे, सहानुभूतीचे ऐकायची सवय. ही बया तर चक्क खुशखबर ऐकल्यासारखी बोलते आहे. आधी बस तर खरं. उर्मी, इतकी वर्ष कुठे होतीस? ही बातमी कशी कळली? गौरी वेडाबाई, मी खानाबदोश बाई. पाठीवर बिराड घेऊन हिंडत असते. इथे आल्यावर तुझ्या मुक्तीची बातमी कळली. आले भेटायला. इतकी सिंपल गोष्ट आहे. गौरीला रागच आला. बोलली नाही. एनिवे, चल आपण मस्तपैकी एका मोठ्या हॉटेलात जेवायला जाऊया. आटप पटकन. आणि हो, रात्री माझा मुक्काम इथेच आहे. तुझ्याशी जरा काम आहे. लग्न तर नाहीच नाही, पण आई वडील, समाज, नातेवाईक यांची पण उर्मीनं फारशी तमा बाळगली नाही. शिकत राहिली, पदव्या घेत राहिली, मनाला येईल तसं वागत राहिली. चांगल्या नोकऱ्या मिळायच्या. अफलातून वागणुकीमुळे त्या सुटायच्या. परत नवी नोकरी, नवी जागा, नवे अनुभव, नाना ओळखी. खूप प्रवास, डोंगरदऱ्यातनं हिंडणं, निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणं. आवडला तर एखादा मित्र करणं, पटेल नसं झालं तर शांतपणे बाजूला होणं. आपल्या सुखी आयुष्याचा इतिहासच उर्मिला सांगत होती. तुम्ही बायका पण एकाच माणसाबरोबर एकाच घरात त्याच त्या वातावरणात राहता कोण जाणे. 4 भिंती, 1 छप्पर, 4 घास अन्न, सोबतीला नवरा, यासाठी आयुष्यच घाण टाकता. नॉनसेन्स. काय होतं म्हणाली? गौरीनं कंटाळून विचारलं. अगं हो, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे.